cos 3x minus cos 4x upon sin 3x plus sin 4x with respect to x. ठीक आहे, with respect to x. आता यासाठी आपल्याला 11वीचे 11th स्टँडर्डचे दोन बेसिक फॉर्म्युला आहेत. तर ते कोणते? sin c plus sin d आणि cos c minus cos d हा आपल्याला फॉर्म्युला लागणार आहे. तर sin c plus sin d चा फॉर्म्युला होता 2 sin c plus d upon 2 cos c minus d upon 2 आणि cos c minus cos d चा 2 sin c plus d upon 2 sin d minus c असतो. इथं काय असतो? d minus c. एक तर फ्रंटला मायनस घेऊन c minus d ला किंवा इथं डायरेक्ट d minus c करा. चला हे फॉर्म्युला आपण अप्लाय करूयात आता. वरती या खालचा फॉर्म्युला लागेल. ओके, cos c minus cos d. c कोण आहे 3x आणि d कोण आहे 4x. चला सांगा 2 sin c plus d म्हणजे काय 3x plus 4x upon 2 sin d minus c म्हणजे 4x 2 upon sin 3x plus sin 4x काय असणार फॉर्म्युला 2 sin c plus d 2 sin c plus d upon 2 cos c minus d upon 2 with respect to x. कॅन्सल काय करेन सांगा? कॅन्सल काय करेन? 2 ला 2 कॅन्सल. अजून sin कॅन्सल बघा ना 3x plus 4x 7x by 2 7x by 2 अख्खा sin कॅन्सल होईल. therefore sin 2 ला 2 कॅन्सल. तर काय राहिलं sin 4x minus 3x is x by 2 cos 3x minus 4x minus by 6 with respect to x. परत 9th आणि 10th पासून आपल्याला माहिती की cos च्या आतमध्ये मायनस असेल तर काही फरक पडत नाही. प्लस दिला तरी चालतो. sin x by 2 upon cos x by 2 with respect to x. sin upon cos I equals to tan x by 2. आता इंटिग्रेशन ऑफ tan आपण एका व्हिडिओत तयार सुद्धा केलेला फॉर्म्युला. tan चा फॉर्म्युला काय असतो तर log of sec ब्रॅकेट who is ब्रॅकेट x by 2 आणि x सोबत x ला कोण आहे 1 by 2 त्यामुळे 1 by 2 ने काय होईल डिवाइड प्लस c. डेरिव्हेटिव्ह मध्ये ब्रॅकेट ने मल्टिप्लाय करतात, इंटिग्रेशन मध्ये ब्रॅकेट ने डिवाइड करतात आणि खालच्याचं खालचं 2 वर दॅट इज 2 log of sec x by 2 प्लस. ओके, थर्ड क्वेश्चन काय? थर्ड क्वेश्चन sin x minus a upon cos x plus b with respect to x. आता इथं मला थोडीशी ऍडजस्टमेंट करावी लागणार आहे. ऍडजस्टमेंट काय तर खाली x plus b आहे, वरती पण x plus b आणू. वरती पण काय करूयात आपण x plus b आणूया. तर I equal to इंटिग्रेशन sin समजा हे cos x plus b as it is. मला काय करायचंय x plus b आला पाहिजे मला. मग मी काय करतो ऑलरेडी x आहे प्लस b पण लिहितो. ऑलरेडी हा कोणी मायनस a. एखादी गोष्ट ऍड केली की सबट्रॅक्ट सुद्धा करायचं. कळतं ना काय केलं? प्लस b मायनस b आणि हा मायनस a कुठून आला? ऑलरेडी होता. ओके, विथ रिस्पेक्ट टू x इंटिग्रेशन ऑफ sin x plus b त्याला असं लिहूयात ब्रॅकेट मध्ये आणि यातनं मायनस कॉमन काढल्यावर काय होईल a plus b. काय तयार झालं फॉर्म्युला बघा sin a minus b. काय असतो sin a minus b चा फॉर्म्युला? sin a cos b minus cos a sin b. हे इथं फॉर्म्युला लिहूयात आपण. sin a minus b is sin a cos b minus cos a sin b. तर I equal to इंटिग्रेशन ऑफ हा झाला a minus b. तर काय पहिल्यांदा फॉर्म्युला sin a म्हणजे sin x plus b
कॉस बी म्हणजेच कॉस ए प्लस बी मायनस कॉस ए म्हणजे कॉस एक्स प्लस बी साइन ए प्लस बी अपॉन कॉस एक्स प्लस बी एज इट इज विथ रिस्पेक्ट टू एक्स. कॉस एक्स प्लस बी ने जर ह्याला डिवाइड केलं तर साइन अपॉन कॉस काय होईल जाईल टॅन. कळतंय का? आणि हा कॉस ए प्लस बी एज इट इज मायनस कॉस ने जर कॉस ने डिवाइड केलं तर कॅन्सल काय राहिलं साइन ए प्लस बी विथ रिस्पेक्ट टू एक्स. जर आता उत्तर दोन वेळेस म्हणजे एकच होईल या डायरेक्ट इंटिग्रेशन. ए प्लस बी हे कॉन्स्टंट आहे इथं एक्स आहे मग टॅनचा डेरिव्हेटिव्ह का इंटिग्रेशन काय असतं टॅनचा आता शिकलोय लॉग ऑफ सेक एक्स लॉग ऑफ सेक ब्रॅकेट टू इज ब्रॅकेट एक्स प्लस बी एक्स ला कोणी एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 असतो काही गरज नाही. हा कॉस ए प्लस बी एज इट इज मायनस हे अख्खं कॉन्स्टंट आहे म्हणजे इथं 1 असणार 1 चं इंटिग्रेशन एक्स म्हणजे एक्स साइन ए प्लस बी प्लस. ओके हे पुन्हा एकदा सांगतो इथं काय केलं खाली कॉस एक्स प्लस बी आहे मला वरती पण कॉस एक्स प्लस बी आणायचं आहे मी एकदा प्लस बी केलं एकदा मायनस बी या दोघांमधून मायनस मायनस कॉमन साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. कॉस ने दोघांना डिवाइड केली तर साइन अपॉन कॉस टॅन तिकडे कॉसला कॉस कॅन्सल टॅनचं इंटिग्रेशन लॉग सेक ब्रॅकेट आणि साइनचं इंटिग्रेशन तिथे एक्स कारण एक्सच नाही येते 1चं इंटिग्रेशन असते एक्स. चला फास्ट